स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होई, स्वामीची प्रार्थना. तर आता गावची यात्रा आलेली आहे आणि यात्रा आल्यानंतर साफसफाई तर करावीच लागते. तर आज साफसफाईचा पहिला दिवस आहे आणि थोडीशी सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते की साफसफाई कोण कोण करत आहे आणि कशी करत आहे. चला तर आपली आरू पण करू लागते साफसफाई मस्त. आणि इथं फरची बसवायची बाकी राहिलेली आहे. हा वरचा रूम आहे त्यामुळं. आणि आता एक सामान आता काढायचं काम चाललेलं आहे. तर हे आव्हानचे ड्रॉइंग आहे बघा, किती धूळ बसलेली आहे याच्यावरती. आपण बघूयात यामध्ये काय काय आहे ते. तुम्हाला मी किती धूळ आहे बघा, पण कारण वारं खूप असतं त्यामुळे धूळ असतेच. तर आपण बघूयात काय आहे त्यामध्ये. वा, खजिना आहे हा, कुबेर का खजिना. खूप छान छान असे ड्रॉइंग आहे. तुझ्या फ्रेंड्सला ओके. ही पण छान आहे. ही कधी काढली होती हो? किती छान आहे ना. मला तो बघू, खराब नाही झाले ना ते, भरपूर ठेवून ठेवून. तर चला आता आपण पॅकिंग करून ठेवूया, कारण असं जर करत बसलो तर 2 दिवस पण साफसफाई होणार नाही. तर आता साफसफाईला सुरुवात झालेली आहे. तर मला तुम्ही सांगा, तुमच्याकडं जे आपण सामान घेतो TV वगैरे फॅन, तर त्या खोक्यांचा तुम्ही कसा यूज करते. तर बघा माझ्याकडं मी त्याचा यूज कसा करते, कारण त्यांची गॅरंटी असते वर्षभर आपल्याला ते खोके जपून ठेवायचे असतात. तर अशा प्रकारे मी ते जपून ठेवते आणि त्याचा यूज अशा प्रकारचे आपलं सामान आहे ते ठेवण्यासाठी करत असते. तर तुम्ही करतात का ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा, कारण त्यांना आपल्याला गॅरंटी दिलेली असते की 1 वर्ष 2 वर्ष, आणि तोपर्यंत आपल्याला त्यांचं जे घेतलेलं सामान, जे TV असेल किंवा कूलर असेल, फ्रीज असेल, ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असतं. तर मी ते ठेवते, पण मग त्यामध्ये यास माझं जे सामान आहे कामाचं, नाहीतर उंदरं वगैरे त्याची वाट लावून टाकतात. तर मी अशा प्रकारे ठेवते. आणि आता बघूया आपल्या आव्हानचे ड्रॉइंग कधी केलेले हे. आपण घरात चिटकवू बरं का, मी फ्रेम करून याचं घरात लावू बरं का आपण. ओके, खूप भारी. वाव, आपण त्या घरच्या चिटकवून बनवून घेतली होती ना स्कूलमध्ये. एवढे याचे पप्पा कसं काय ड्रॉइंग काढायचे काय माहिती. खूपच भारी. चेसचं खूप भारी आहे. वाव, पप्पाला खूप चांगली आहे. ओ, भेंडीने केलेली. तू नाही का? नाही केलं का पप्पाने केलं असं म्हणतो. वाव, वाव, यातून मस्त आहे. यास काय एकदम असं नाही, किती करून लोक विकू शकते. आम्ही त्याला विकू शकतात. वा वा वा, काय एक पण धर गेला. कधीचं काम आहे? 2002चं काय म्हणजे आता नाही असं एवढा हात ओळू शकत. एवढा हात ओळू शकतो. तर जेव्हा घराची साफसफाई आम्ही दरवेळेस करतो तेव्हा हे ड्रॉइंग आम्ही काढतोच आणि भरपूर वेळ बघतो आणि पुन्हा जसली तशी व्यवस्थित जी धूळ वगैरे असेल ते काढून ठेवून देतो. आणि खरंच छान वाटतं बघायला. पहिले ड्रॉइंग खूप छानच करायचे, पण आता कसं आहे बिझी लाईफ झालेलं आहे आणि प्रत्येक ते काम करण्यात जर वेळ घालवला तर बाकीचे कामं राहून जातात. फक्त शाळेपुरतेच ते ड्रॉइंग करतात, घरी मात्र करत नाही. पण माझी एक अशी इच्छा आहे की जेव्हा मी म्हणजे स्वतः काहीतरी कमवावं लागेल तेव्हा नक्कीच त्यांचं जे काम आहे त्या कामासाठी प्रोत्साहन करेल.
आणि त्यांना पहिल्यापासून सवय आहे जे काही केलेलं असेल किंवा घेतलेलं असेल त्याचं टिप्पणी करून ठेवायची, एका पेजवरती लिहून ठेवायचं. तर आता त्यातच आपल्याला भरपूर असे पेपरचे कटिंग वगैरे ज्यांना ते ड्रॉइंगसाठी लागतात तसे ठेवलेले आहे. आता प्रत्येकाचं जे ते क्षेत्र आहे आणि आता हे तुम्हाला मी दाखवत आहे त्यांच्या क्लासमधली मैत्रीण आहे की कोण आहे माहीत नाही, पण तिचं पत्र होतं आणि ते मी आता तुम्हाला वाचून दाखवत आहे. की तुला खूप राग आलेला आहे, त्याबद्दल सॉरी. मला माहिती होते की तुझा बर्थडे 1 तारखेला आहे. मी तिचे फोन केलाही होता, तू तिथे नव्हता. तू विचारून बघ, बरेच दिवस झाले तुझी भेट झाली नाही. तू वेळ काढून माझ्या घरी येऊन जा. यायच्या पहिले फोन खरंच कर, कारण मी येत्या 10 पासून जॉब जॉईन केला आहे नाशिकला. जॉईनिंग मॅनेजमेंट कंपनीमध्ये. मी तिकडेच आहे. मला खूप वाईट वाटते. तुझी चिठ्ठी वाचून तू असं मुळीच म्हणू नको की तुला बहीण नाही. वंदनाने फोन केला होता आणि घे मी दिवाळीला आली नाही त्याबद्दल सॉरी. मावशी काकांना माझा नमस्कार सांग. हे नवीन वर्ष तुला व तुझ्या कुटुंबियांना आनंदाचे जाओ. याच माझ्या शुभेच्छा. पत्र मिळाले की नाही जरूर कळवणे. व मी तुला 2 तारखेला ग्रीटिंग पाठवेल आहे. मिळाले की नाही तेही कळवणे. हॅप्पी न्यू इयर. तुझी बहीण सुनीता. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की आम्ही एकमेकापासून लपवून ठेवतो, प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करतो. आणि तर आता ते प्रत्येक सर्व काही ते दाखवत होते की त्यांच्या मित्रांचे वगैरे खूप खूप काही असं होतं ते आम्ही बघितलं. आणि इथं बघू शकता आज मला जे कामाला कारागीर होते त्यांच्यासाठी रसाचा म्हणजेच रसपोळीचा स्वयंपाक करायचा होता. तर इथं पुरणाच्या पोळ्या झाल्या होत्या, रशी भात झाला होता आणि सर्व स्वयंपाक करता करता वेळ दोन्हीकडून कामं संगच करायची म्हटल्यावरती एकदम थकल्यासारखं होतं. तर आता इथं पुरणपोळीचा स्वयंपाकही झाला होता. तर सॉरी मग तो पूर्ण तुमच्याशी शेअर नाही करू शकले, त्याबद्दल क्षमस्व. आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर मला ते जे कामवाले होते त्यांना जेवायला बोलवायचं होतं आणि त्यांना जेवायला बोलवल्यानंतर त्यांना जेवणाचाही मी व्हिडिओ काढलेला नाही कारण कामं खूप पडलेले होते. तर जे साफसफाईचा व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवेल. आणि इथं स्वयंपाक बघा तुम्ही एवढ्या पोळ्या झाल्या होत्या आणि आता मी जे कामवाले लोक होते त्यांना बोलवायला गेले होते. तर त्यांचंही काम झालं होतं आणि खूप आज ऊन पडलेलं होतं. तर चला आपण त्यांना जेवायला बोलवून आणूयात. आणि ते मस्त छान असं वातावरण होतं, ऊनही होतं, थोड्या वेळात सावली पडत होती, वारंही होतं. आणि आता सांगत आहे की चक्रीवादळ येणार आहे, तर माहीत नाही कधी येतं काय. आणि इथं ते जे दादा आहेत ते गाणं ऐकून त्यांचं काम चालू होतं. इथं सिमेंट कालवलेलं आहे आणि जे स्टेप आहे जिन्याच्या त्या बनवून ठेवलेल्या आहे आणि बऱ्यापैकी आता जिन्याच्या स्टेप तयार झालेल्या आहे. तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. जय जिजाऊ जय शिवराय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.